स्वप्न मुसाफिर असतात. स्वप्नांना नसते स्वतःची अशी वेस. स्वप्न किती चालतील, कधी थकतील याची काहीच हमी नाही. डोळ्यांपासून डोळ्यांपर्यंत पोहोचायचं म्हणजे अंतर कमी नाही. स्वप्न आपल्याला सगळ्यांनाच स्वप्न पडत असतात. तुम्हालाही पडली असतील कधीतरी, किंवा अगदी जागेपण, ज्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो. स्वप्नांवर अनेक गाणी आहे, स्वप्नांची उपमा आपण एकमेकांना देतो. जसं की तू एक सुंदर स्वप्न, किंवा या स्वप्नात येऊन तू मला छळावे, किंवा आणखीन बरंच काही. तर स्वप्न हे फक्त प्रेमाचं प्रतीक नसून स्वप्न आपल्याला जगायला शिकवतात. म्हणजे अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम साहेब माझे आयडॉल आहेत. त्यांनी कायम सांगितलं, झोपेत पडतात ती स्वप्न नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाही ती स्वप्न असतात. एक्झॅक्टली. आपल्यासमोर एखादं ध्येय, एखादं काय म्हणतात, शिखर गाठण्यासाठी आपण जे प्रयत्न करत असतो, त्यासाठी आपण जे विचार मनात येतो त्यालाही स्वप्न म्हणतात. आणि रात्री आपल्याला कधी कधी काय होतं, दिवसभर खूप विचार केला एखाद्या गोष्टीचा, की तीच गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. तुम्हाला एक गंमत सांगू का? मला विराटची स्वप्न पडतात, की मी विराटला भेटले, मग विराटनी स्वतःहून मला फोन केलाय, त्यांनी मला भेटायला बोलवलंय, विराट आज माझ्या घरी आलाय, मी एक खूप मोठी व्यावसायिक नाटककार झाली आहे, आणि साक्षात विराट माझ्या एका नाटकाला आलाय. सगळे असे बरेच, किंवा एवढेच नाही तर मला आयुष्यात काय करायचं याचीही स्वप्न पडतात. मला मिलिटरीत जायचं होतं. कधी कधी असं स्वप्न पडतं की मी मिलिटरीत गेलीये, मी बॅटलफील्डवरती जाऊन लढतीये. मला कधी कधी असं वाटतं की वाव, की मी सायंटिस्ट आहे, मी एका छान गोष्टीचा शोध लावलाय, थुंकीमुक्त शहर याचा मी एक शोध लावला, असं असतं. किंवा कचरामुक्त शहर, असं कचरा टाकला की काहीतरी शरीरात आत असे काहीतरी बदल होणार, की जेण्यामुळे तो कचरा बघितल्यावर आपल्याला वॉमिटिंग व्हायला होईल. किंवा थुंकी, ज्यावेळी आपण रस्त्यावर थुंकू त्यावेळी शरीरात असा काही बदल होईल, त्या शरीरातले सगळे हार्मोन्स असे काही बदल करतील की त्यामुळे आपल्याला थुंकणं नाहीसं वाटेल. या सगळ्या गोष्टी स्वप्न म्हणतात. फक्त सायंटिस्टच असं नाही, आपण जगात प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी स्वप्न बघितलेली असतात. काही नवविवाहित जोडपी असतात, ती नवीन घराचं स्वप्न बघतात. काही तरुण मंडळी असतात, ती आपल्या ध्येयाची स्वप्न बघतात. काही जण असतात, ती एक छान कुटुंबाचं स्वप्न बघतात, ज्यांना ॲक्च्युलीमध्ये कुटुंब नसतं. जे, माफ करा, पण जे अनाथ असतात ते आईवडिलांच्या प्रेमाचे स्वप्न बघत असतात. किंवा एक छोटंसं गोंडस जन्मलेलं बाळ, त्याला काही कळत नसतं, पण त्याच्या मनात जे विचार चाललेले असतात की मोठा होऊन मी हे होणार आहे. किंवा त्याचे आई वडील, त्याचे नातेवाईक जेव्हा एखादी छान स्वप्न रंगवत असतात की आता आपली मुलगी आहे ना, तिला आपण सानिया मिर्झासारखं करूया, नको नको नको, त्याच्यापेक्षा PT उषा बनवूया, त्याच्यापेक्षा सुनीता विल्यम्स बनवूया. मग एखादा मुलगा जन्माला आला की त्याला विराट सारखं बनवूया. नाही, मी काय म्हणते, आपण अब्दुल कलाम बनवूया. नाही नको, त्याच्यापेक्षा आपण डॉक्टर बनवूया. अशा ज्या गोष्टी असतात ना, त्याला स्वप्न म्हणतात. आणि कसं आहे, फक्त झोपेत पडतात तीच स्वप्न असतात असं नाही. ॲक्च्युली या वाक्याचा अर्थ काय आहे माहितीये? झोपेत आपण जी बघतो स्वप्न, ती विरून जातात. आपण उठलो किंवा कधीतरी आपली झोप मोड झाली की ती स्वप्न विरून जातात. पण जी स्वप्न विरून जात नाही, जी दिवसा आपल्याला दिसतात आणि त्याच्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करतो आणि ते ध्येय अचीव करतो, त्याला म्हणतात दिवा स्वप्न पाहणं. किंवा जी झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात. आता अब्दुल कलाम साहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, विवेकानंदांनी, आपल्यासमोर अनेक मोठी उदाहरणं आहेत. त्या सगळ्यांनी आयुष्यात झोपेतली स्वप्न नाही तर जी झोपू देत नाहीत अशी स्वप्न पाहिली, म्हणूनच आज ते आपल्या समोर आहेत. स्वराज्यासारखी एवढी मोठी घडी बसवणं आणि स्वराज्य तयार करणं हे काही सोपं काम नाहीये. हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा, असं महाराज कायम म्हणायचे. मग ते स्वप्न जे होतं जिजामातांनी बघितलेलं, ते महाराजांनी सत्यात उतरवलं, त्यासाठी त्यांनी अनेक कष्ट घेतले, हे आपल्यालाही माहिती आहे. सो थोडक्यात काय, तर स्वप्न ही मुसाफिर असतात. स्वप्नांना अशी कुठली वेस नसते. बघा ना, म्हणजे आज मला स्वप्न पडलं, उद्या तुम्हाला पडेल, उद्या तुम्हाला पडलं, परवा आणखीन कोणाला तरी पडेल. मला स्वप्न पडत असतात. आपण नाही का कधी कधी म्हणतो, काल ना मला स्वप्न पडलं होतं, मग असं झालं, मग तसं झालं, आणि मी पाणी प्यायला उठले आणि स्वप्न गेलं. काही काही जणांची तर गंमत माहितीये का, उठतात,
डोळे मिटूनच असे जातात आणि परत जाऊन झोपतात आणि परत स्वप्न कंटिन्यू होतं. माझ्या बाबतीत असं कधी झालेलं नाही आहे की कंटिन्यू वगैरे होतं. एकदा माझी झोपमोड झाली की स्वप्न ते संपतं. पण स्वप्न पडतात आणि काही स्वप्न अशी आहेत जी मला झोपू देत नाही. हां, मीही व्यावसायिक नाटकात खूप मोठं काम करायचं स्वप्न पाहते आणि ते नक्की पूर्ण होणार आणि त्यासाठी मी दिवस-रात्र एक करेन आणि नंतर हे वाक्य सगळ्यांना सांगीन, की झोपेत पडतात ती स्वप्न नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत, ती स्वप्न असतात. तर अशीच कुठली स्वप्न तुम्हाला कधी पडली आहेत का? किंवा अशी कुठली स्वप्न आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीयेत, हे तुम्ही मला सांगणार आहात. आणि बघा, आज रात्री एखादं छान स्वप्न पडतंय का? कुठलं नवीन घर घेण्याचं असेल, एखाद्या व्यक्तीसोबत आपलं आयुष्य काढण्याचं असेल, आपल्या आई-बाबांसाठी काहीतरी करण्याचं असेल, आपल्या जवळच्या लोकांसाठी एक टोकन ऑफ लव्ह म्हणून काहीतरी असेल, मित्र-मैत्रिणींसोबत दंगा करणं असेल किंवा आपण एखाद्या क्षेत्रात अग्रेसर व्हावं असं वाटणं असेल किंवा जगातली कुठलीही सगळ्यात छान गोष्टी करणं हे स्वप्न असतं. शेवटी कोणीतरी म्हटलंच आहे, स्वप्न मुसाफिर असतात आणि स्वप्नांना नसते स्वतःची अशी वेस. नमस्कार.